नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या दिव्यांग भाऊ आणि बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा आहे। अलीकडेच दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि आता दिव्यांग अव्यंग विवाहासाठी 1,50,000 रुपये तसेच दिव्यांग विवाहासाठी सुद्धा 1,50,000 रुपयांचे अनुदान मिळेल अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे। दिव्यांग व्यक्तींना आपला संसार थाटण्यास मदत मिळावी आणि त्यांना आर्थिक आधार प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना चालवली जाते। अनेकदा लग्नाचा खर्च किंवा संसाराची सुरुवात करताना आर्थिक अडचणी येतात, पण आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण सरकार दिव्यांग जोडप्यांना लग्नानंतर थेट 1,50,000 रुपयांचे अनुदान देत आहे। तर हे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल, अटी काय आहेत आणि अर्ज नक्की कुठे करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना काय आहे? सर्वात आधी या योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून चालवली जाते। समाजात दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना कौटुंबिक सुख मिळावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेत जर वधू किंवा वर या दोघांपैकी कोणी एक दिव्यांग असेल किंवा दोन्हीही दिव्यांग असतील तरीही या योजनेचा लाभ मिळतो। आता महत्त्वाचा मुद्दा, या योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात, अनुदान किती मिळते? मित्रांनो, आधी या योजनेअंतर्गत पात्र जोडप्याला एकूण 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती। आता यात सुधारणा करून पात्र जोडप्याला एकूण 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। आता याचे स्वरूप सामान्यतः अशा प्रकारे असते, काही रक्कम म्हणजेच 1,00,000 रुपये रोख किंवा चेकच्या स्वरूपात दिली जाते आणि उर्वरित रक्कम जोडप्याच्या नावावर फिक्स डिपॉझिट किंवा बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिली जाते। हे पैसे संसाराच्या साहित्यासाठी किंवा भविष्याच्या बचतीसाठी खूप उपयोगी ठरतात। मित्रांनो, आता पाहूया की या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि याच्या अटी काय आहेत, हे नीट समजून घ्या। वधू किंवा वर जे कोणी दिव्यांग आहे त्याच्याकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम अधिकाऱ्याद्वारे दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड असणे आवश्यक आहे। वधू आणि वर दोन्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। विवाहाच्या वेळी मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे। तुमचा विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, विवाह नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अर्ज केला जाऊ शकत नाही। ही योजना फक्त पहिल्या विवाहासाठी लागू आहे। विवाह झाल्यानंतर ठराविक कालावधीत सामान्यतः 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक असते, त्यामुळे विवाहानंतर लवकरात लवकर अर्ज करा। आता पाहूया की अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतील। 1. विवाह नोंदणी प्रमाणपत्र। 2. दिव्यांग प्रमाणपत्र बाय UDID कार्ड। 3. वधू आणि वर दोघांचे आधार कार्ड। 4. रहिवासी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड। 5. शाळा सोडल्याचा दाखला। 6. विवाह निमंत्रण पत्रिकेची प्रत। 7. पती आणि पत्नी दोघांचे नाव असलेले संयुक्त बँक खाते पासबुक। 8. लग्नाचा फोटो। 9. पासपोर्ट साईज फोटो। मित्रांनो, आता पाहूया सर्वात महत्त्वाची माहिती, अर्ज कुठे आणि कसा करायचा। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काही जिल्ह्यांत ऑनलाईन आहे तर काही ठिकाणी ऑफलाईन आहे। पद्धत 1. ऑफलाईन। आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत जाऊन विहित नमुन्यातील अर्ज घ्या। तो अर्ज भरून वर सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा आणि तिथेच जमा करा। अशा प्रकारे तुमचा ऑफलाईन अर्ज पूर्ण होईल। पद्धत 2. ऑनलाईन। काही जिल्ह्यांनी आता ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे। यासाठी तुम्ही सक्षम पोर्टल किंवा आपले सरकार पोर्टलवर जाऊन समाज कल्याण विभागांतर्गत ही योजना शोधू शकता। पण माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालय किंवा सेतू केंद्रात नक्की चौकशी करा, कारण तिथे तुम्हाला खरी माहिती मिळेल की तुमच्या जिल्ह्यात अर्ज कशा प्रकारे स्वीकारला जात आहे। पोर्टलवर गेल्यानंतर तिथे विचारलेली सर्व माहिती अचूक भरा आणि वर सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा। हे सर्व केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे भरला जाईल आणि अर्जानंतर तुम्हाला त्याची ऑनलाईन पावती सुद्धा मिळेल। तर मित्रांनो, ही होती दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेची संपूर्ण माहिती। 1,50,000 रुपयांची मदत दिव्यांग जोडप्यासाठी संसाराच्या सुरुवातीला खूप मोठा आधार ठरते। त्यामुळे ही माहिती आपल्या परिचयाच्या दिव्यांग भाऊ आणि बहिणींपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा। संभव आहे की तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजूला मदत मिळेल। मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।